हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. आपण आज ना होळी सणाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर बघा, होळी सणासाठी आणि गावाकडची होळी कशी असते ते दाखवते. होळीसाठी ताट सजवले, त्याच्यामध्ये नारळ, हळदी कुंकू, ज्वारी, गहू वगैरे घेतलेत पूजा करण्यासाठी. धूप, दीप, अगरबत्ती सर्व घेतले आणि इथे आम्ही माझ्या दोन्ही सुना मी इथे होळीसाठी पूजा करतो. होळीला पाणी अर्पण केलं आहे. नंतर त्याच्यामध्ये गुलाल, हळदी कुंकू सगळं तिथे होळीला वाहून दिलं आहे. तिथे नंतर धूप, दीप वगैरे अगरबत्ती सगळं ओवाळून घेतलं. आणि होळी कशी बनवली ते सांगते मी. होळीसाठी ना वाळलेलं गवत, गवऱ्या इत्यादीचा वापर करून मुलांनी अशी होळी रचलेली. एक खड्डा घेऊन त्याच्यामध्ये खोबऱ्याचे वाटे टाकून अशी. आणि होळीचा सण हा ना फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीला आमच्याकडे शिमगा पण म्हटला जातो. आणि होळीच्या दिवशी आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता. मी पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळीचा व्हिडिओ बरेच वेळेस केला, त्यामुळे पुरणपोळीचा व्हिडिओ मी याच्यामध्ये काही दाखवलेला नाही. छोटीशी होळीची पूजा कशी करतो तेच दाखवलेले आहे. आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे धुळीवंदन असतं आणि 5व्या दिवशी रंगपंचमी असते. तर हा सर्वजण आमच्याकडे ना आनंदाने सण साजरा करतो. आम्ही सगळेजण एकमेकांना रंग, धुळीवंदनच्या दिवशी याच्या होळीची राख पण लावतं. धुळवड म्हणतात आमच्या इकडे. आणि हा सण आनंद, होळीचा सण आनंद, मैत्री आणि सद्भावना निर्माण करणारा आहे. माझा नातू बघा बाय करतो सर्वांना. आणि ते सगळ्यांनी आम्ही सासूसुनांनी पूर्ण होळीची पूर्ण पूजा करून घेतली अशी छानपैकी. त्याच्यात नैवेद्य दाखवलं पुरणपोळीचा. आम्ही पण पुरणपोळी बनवली होती. खूप छान असं सण आहे आमच्या गावाकडे. आणि होळीला असं 5 प्रदक्षिणा घालून पाणी फिरून घेतलं. आणि माझी पुतणी पण आली होती ओवाळायसाठी होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आम्ही सर्वांनी मिळून अशा प्रकारे गावाकडची होळी साजरी